म्युच्युअल फंड्स सही है हे वाक्य आपण वर्षानुवर्ष ऐकत आलोय. पण खरी गोष्ट सांगू का? म्युच्युअल फंडमध्ये सगळंच सही नव्हतं. आपण आयुष्यभर कष्ट करतो, थोडे थोडे करून पैसे जमवतो. का? तर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, जोडीदाराच्या सुरक्षिततेसाठी, आपल्या पुढच्या पिढीचं शिक्षण, घर यासाठी आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो. पण एक मोठी समस्या होती. आपण आपल्या आयुष्यात जमवलेले म्युच्युअल फंड्स आपल्या मुलांना थेट ट्रान्सफर करता येत नव्हते. येस, हे ऐकायला थोडं विचित्र वाटतंय, पण आजपर्यंत म्युच्युअल फंड्सच्या मालकी हक्कांचं हस्तांतरण करणं खूप अवघड होतं. चुकून एखादं रिडम्शन झालं तर त्यावरती एक्झिट लोड, टॅक्स आणि हजारो रुपयांचा तोटा. जॉईंट होल्डर बदलायचा आहे तर त्यासाठी पेपर वर्क आणि बराच वेळ जायचा, किंवा अगदी गिफ्ट करायचंय तर तेही शक्य नव्हतं किंवा गुंतागुंतीचं होतं. पण आता हे चित्र बदललंय, कारण सरकारने म्युच्युअल फंड क्षेत्रात एक मोठा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी बदल आणलाय, ज्यामुळे तुम्ही तुमचे म्युच्युअल फंड युनिट्स तुमच्या मुलांना, तुमच्या जोडीदाराला, कुटुंबातील सदस्याला किंवा अगदी गिफ्टच्या स्वरूपात सुद्धा थेट आणि सोप्या पद्धतीने ट्रान्सफर करू शकता. आणि हा बदल जर तुम्ही नीट समजून घेतला नाही तर कदाचित हजारो नाही तर लाखो रुपयांचं नुकसान तुम्ही स्वतःच्याच हातांनी करून घ्या. म्हणून हे बदल काय आहेत, म्युच्युअल फंडचं ट्रान्सफर आता कसं होणार, त्यावरचा टॅक्स कसा बदलतो, कोणत्या चुका केल्या तर मोठं नुकसान होईल, आणि हे बदल तुमच्या कुटुंबांसाठी मोठं गेम चेंजर कसं ठरणार आहे, हे सगळंच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ एकही मिनिट स्किप करू नका, कारण तुमच्या कष्टाचे पैसे तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत व्यवस्थित पोचतील की नाही हे सगळं या व्हिडिओवर ठरणार आहे. नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड क्षेत्रातील सर्वात मोठा बदल समजून घेणार आहोत, आणि हा एक असा बदल आहे जो तुमच्या कुटुंबाचं आर्थिक भविष्य परमनंटली बदलू शकतो. आजपर्यंत आपण जमवलेले म्युच्युअल फंड युनिट्स आपल्या कुटुंबाला देणं खूप अवघड होतं, आणि त्याची 4 मुख्य कारणं आहेत. पहिलं आहे की थेट गिफ्ट करणं शक्य नव्हतं. म्हणजे जर तुम्हाला तुमचे म्युच्युअल फंड युनिट्स तुमच्या मुलांना किंवा तुमच्या जोडीदाराला द्यायचे असतील तर सर्वात पहिले ते रिडीम करावे लागायचे. ते पैसे तुमच्या बँक खात्यात जमा व्हायचे आणि मग त्या पैशातून पुन्हा गुंतवणूक करावी लागायची. त्यामुळे इथे एक्झिट लोड आणि कॅपिटल गेन टॅक्स तुम्हाला भरायला लागायचा. दुसरं आहे की नॉमिनी असला तरी त्याला फुल मालकी मिळत नव्हती. आता अनेकांना वाटतं की नॉमिनी म्हणजेच मालक, पण तसं नाहीये. नॉमिनी हा फक्त केअरटेकर होता आणि ॲक्च्युअल मालक हा सक्सेशन ॲक्ट ठरवतो. त्यामुळे ट्रान्सफरची प्रोसेस ही थोडी गुंतागुंतीची होती. तिसरं आहे की जॉईंट होल्डर बदलणं कठीण होतं. तुम्हाला जर तुमच्या म्युच्युअल फंड युनिट्सचा जो कोणी जॉईंट होल्डर असेल तो बदलायचा आहे किंवा त्याला काढून टाकायचा आहे, तर त्यासाठी KYC, फॉर्म्स, फिजिकल सिग्नेचर्स ह्या सगळ्यामध्ये प्रचंड धावपळ व्हायची. आणि चौथं आणि शेवटचं कारण आहे की टॅक्सेशन मधलं कन्फ्युजन. तुम्ही जर तुमचे म्युच्युअल फंड युनिट्स रिडीम करून ते पैसे तुमच्या मुलांना दिलात किंवा तुमच्या जोडीदाराला दिलात तर त्यावरती टॅक्स हा तुम्हाला भरायला लागतो. म्हणजे पैसे हे दुसऱ्याला जातात, पण त्या टॅक्सचं बर्डन हे तुमच्यावरच येतं. आणि ही संपूर्ण प्रोसेस तांत्रिक, खर्चिक आणि खूप वेळखाऊ होती. त्यामुळे हा बदल आणणं खरंच आवश्यक होतं. भारत सरकार, सेबी आणि एमफी यांनी एकत्र येऊन म्युच्युअल फंड क्षेत्रात एक हिस्टॉरिक फॅसिलिटी सुरू केली आहे. डायरेक्ट ट्रान्सफर अँड गिफ्ट फॅसिलिटी ऑफ म्युच्युअल फंड युनिट्स. आता याचा अर्थ काय? तर तुम्हाला तुमचे म्युच्युअल फंड युनिट्स थेट ट्रान्सफर करता येते. त्यामुळे रिडीम करण्याची गरज नाही आणि त्यावरती कोणताही टॅक्स किंवा कॅपिटल गेन किंवा एक्झिट लोड तुम्हाला भरावा लागणार नाही. मग हे युनिट्स तुम्ही कोणाला ट्रान्सफर करू शकता? तर तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला, तुमच्या जोडीदाराला, तुमचे आई वडील, तुमचा भाऊ किंवा तुमची बहीण आणि कुटुंबातील इतर कोणताही सदस्य जो इन्कम टॅक्सच्या रिलेटिव्हच्या डेफिनेशनमध्ये येतो. आणि जर तुम्हाला हे युनिट्स गिफ्ट करायचे असतील तर तुम्ही शेअर्स सारखे हे युनिट्स गिफ्ट सुद्धा करू शकता.
म्हणजे जरा कल्पना करा की पूर्वी जसं लग्नात सोनं द्यायचे, तसंच आता सोन्यासोबत म्युच्युअल फंड युनिट सुद्धा देता येतील. आणि जर समजा म्युच्युअल फंड युनिट होल्डरची डेथ झाली, तर पूर्वी नॉमिनी हा फक्त केअरटेकर होता, पण आता नवीन नियमानुसार नॉमिनी हा डायरेक्ट बेनिफिशियल ओनर झालेला आहे. आणि जेव्हा तुम्ही ट्रान्सफर करता, तेव्हा त्यावरती कोणताही एक्झिट लोड नाहीये किंवा कॅपिटल गेन चार्जेस किंवा कॅपिटल गेन टॅक्स सुद्धा नाहीये. आणि रिसीव्हर जोपर्यंत ते रिडीम करत नाही, तोपर्यंत रिसीव्हरला सुद्धा त्यावरती कोणतेही चार्जेस किंवा टॅक्स भरावा लागणार नाही. आणि ही सगळी प्रोसेस आता ऑनलाईन आहे, 100% डिजिटल आहे. त्यामुळे तुम्हाला अजिबात धावपळ करायची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे, डायरेक्ट ट्रान्सफरसाठी रिक्वेस्ट टाकायची आहे, ओ टी पी व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि तुमची प्रोसेस कंप्लीट. त्यामुळे हा बदल म्युच्युअल फंड क्षेत्रासाठी एक मोठा स्ट्रक्चरल रिफॉर्म मानला जातो. आता हा प्रश्न प्रत्येकाला पडला असणार आहे, त्यामुळे टॅक्स कधी आणि कसा लागतो हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. जर तुम्ही तुमचे म्युच्युअल फंड युनिट्स डायरेक्ट ट्रान्सफर किंवा गिफ्ट केला, तर त्यावरती कोणताही टॅक्स लागत नाही, कारण ते ट्रान्सफर विदाऊट कन्सिडरेशन आहे. मग टॅक्स कधी लागतो? तर जेव्हा रिसीव्हर ते युनिट्स रिडीम करतो, त्या दिवशीची जी काही NAV आहे, त्या NAV प्रमाणे तुमचं सेल कन्सिडरेशन ठरतं आणि मग तुम्हाला जो काही गेन होतोय, त्यावरती तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स हा भरावा लागतो. आणि तुमच्या होल्डिंग पिरियडनुसार तो गेन शॉर्ट टर्म आहे की लाँग टर्म हे ठरतं. आता इथे गोल्डन बेनिफिट म्हणजे काय? तर तुमचा होल्डिंग पिरियड हा कंटिन्यू होतो. उदाहरणार्थ, तुम्ही जर म्युच्युअल फंड युनिट्स खरेदी केलेत, 6 वर्षांसाठी ते होल्ड केलात आणि नंतर तुमच्या मुलांना गिफ्ट केला. मुलाने सुद्धा ते युनिट्स अजून 4 वर्ष होल्ड केले आणि नंतर रिडीम केले. तर मुलाच्या हातात होल्डिंग पिरियड हा 6 + 4 म्हणजे टोटल 10 वर्षांचं होल्डिंग पिरियड ठरेल. त्यामुळे त्याला लाँग टर्म टॅक्स बेनिफिट्स मिळतील आणि हा खूप मोठा फायदा होईल. आता हा बदल तुमच्यासाठी गेम चेंजर का आहे? तर त्याचं पहिलं कारण आहे की तुम्ही कमवलेली वेल्थ तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या वारसांना देऊ शकता. पूर्वी म्युच्युअल फंड युनिट्स हे प्रॉपर्टी सारखे फ्रीली ट्रान्सफरेबल नव्हते, पण आता आहे. त्यामुळे वेल्थ प्लॅनिंग हे अजून थोडं सोपं होईल. दुसरं आहे की रिटायरमेंट प्लॅनिंग. तुम्ही आयुष्यभर कमवलेले पैसे आता तुमच्या मुलांना व्यवस्थित, लीगली आणि टॅक्स एफिशियंट पद्धतीने ट्रान्सफर करू शकता. तिसरं आहे की इमर्जन्सीमध्ये पैसे ताबडतोब उपलब्ध होतील. आता पूर्वी नियम काय होते की जर म्युच्युअल फंड युनिट होल्डरची डेथ झाली, तर पहिले पेपर वर्क करा, ते पेपर्स व्हेरीफाय केले जायचे आणि मगच तुम्हाला पैसे मिळायचे. पण आता नवीन नियमानुसार नॉमिनी हा डायरेक्ट बेनिफिशियल ओनर असल्यामुळे ही प्रोसेस थोडी फास्ट झाली आहे. आणि चौथं कारण आहे की फॅमिलीमधले डिस्प्यूट्स कमी होतील. जर डॉक्युमेंटेशन स्पष्ट असतील, तर भांडणं, कोर्ट केसेस आणि क्लेम्स हे सगळंच सिग्निफिकंटली कमी होईल. आता म्युच्युअल फंड युनिट्स ट्रान्सफर करायची प्रोसेस समजून घेऊया. त्यासाठी तुम्ही जो कोणताही म्युच्युअल फंड साठी ॲप्लिकेशन वापरताय, त्यावरती लॉग इन करा. डायरेक्ट ट्रान्सफर किंवा गिफ्टचं ऑप्शन सिलेक्ट करा. तुम्हाला जे युनिट्स ट्रान्सफर करायचे ते युनिट सिलेक्ट करा. जो कोणी रिसीव्हर आहे त्याचा पॅन डिटेल्स द्या, त्याचं KYC व्हेरीफाय करा आणि एकदा की तुम्ही OTP कन्फर्म केला की ते युनिट्स इन्स्टंटली ट्रान्सफर केले जातात. त्यामुळे इथे कोणतंही बँकचं इंटरफेरन्स नाही आहे, रिडम्शन करण्याचीही गरज नाही आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलाही टॅक्स किंवा चार्जेस सुद्धा भरायचे नाही. तुमचे म्युच्युअल फंड युनिट्स ट्रान्सफर करताना पुढील चुका शक्यतो टाळा. पहिला आहे की चुकीच्या व्यक्तीला युनिट्स ट्रान्सफर करू नका, कारण तुम्ही युनिट्स एकदा ट्रान्सफर केलात तर ती समोरची व्यक्ती त्याचं मालक बनते. त्यामुळे विचार करूनच युनिट्स ट्रान्सफर करा. दुसरं आहे की पॅन किंवा KYC मध्ये मिसमॅच असेल तर तुमच्या ट्रान्सफरची प्रोसेस ही अडकू शकते. त्यामुळे दोघांचेही पॅन आणि KYC हे व्हेरीफाय करून घ्या. तिसरं आहे की ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला ते ट्रान्झॅक्शन रिव्हर्स करता येत नाही. त्यामुळे विचार करूनच ट्रान्सफर करा, कारण इथे तुमच्याकडे अंडू फॅसिलिटी नाही आहे. आणि चौथं आहे की बऱ्याचशा म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये तुम्हाला जॉईंट होल्डरची सहमती घ्यावी लागते. त्यामुळे युनिट्स ट्रान्सफर करण्याआधी जो कोणी जॉईंट होल्डर असेल
त्याचं कन्सेंट घ्या आणि मगच ते युनिट्स ट्रान्सफर करा. आता या बदलाचा सर्वात मोठा फायदा कोणाला होणार? तर पहिले आहेत तरुण पालक, कारण त्यांनी जमवलेले म्युच्युअल फंड युनिट्स आता ते त्यांच्या मुलांच्या नावावर डायरेक्टली ट्रान्सफर करू शकतात. दुसरे आहेत सिनियर सिटीजन्स, कारण त्यांच्यासाठी इस्टेट प्लॅनिंग हे आता अजून सोपं होणार आहे. तिसरे आहेत NRIs, कारण ते आता योग्य नॉमिनी अपॉइंट करू शकतात किंवा डायरेक्ट ट्रान्सफर करून इंडियन ॲसेट रिलेटेड डिस्प्यूट्स टाळू शकतात. आणि चौथे आहेत जॉईंट फॅमिलीज. आता जॉईंट फॅमिलीमध्ये वेल्थ डिस्ट्रीब्युशन अधिक ट्रान्सपरंट आणि सिस्टमॅटिक होते. सो मित्रांनो, म्युच्युअल फंडमधला हा बदल खरोखरच क्रांतिकारी आहे. आपण आयुष्यभर कष्ट करून पैसे कमवतो आणि त्या पैशांची ओनरशिप ट्रान्सफर करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते अवघडही होतं. पण आता तसं नाही आहे. आता तुम्ही तुमचे म्युच्युअल फंड युनिट्स हॅझल फ्री, टॅक्स फ्री, विदाऊट रिडम्पशन आणि विदाऊट लॉस तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकता. आणि जर हा बदल नीट समजला तर तुमचं लाखो रुपयांचं नुकसान सुद्धा तुम्ही टाळू शकता. त्यामुळे आजच तुमचं म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ रिव्ह्यू करा, तुमचं कोण नॉमिनी आहे ते बघा आणि तुमचं वेल्थ प्लॅनिंग सुरू करा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल, आवडला असेल, तर याला लगेच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.